आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळी भांडी तर स्वच्छ आहेत. संचिता मॅडमने मुद्दाम ठेवली मला त्रास द्यायला. जेसीचा फोन नंतर करते. इतकी खास का सुटती हाताला? काय यार, स्वानंदी कॉल का नाही उचलत? एवढी कसली बिझी आहे ही? आणि काल रात्री नेमकं असं काय झालं होतं की स्वानंदी हॉस्टेल वरती आली आणि मला न भेटता निघून गेली आणि वॉर्डन मॅमच्या रूमचे पण लाईट्स ऑन होते. आणि स्वानंदी बरोबर ती बाई कोण आली होती यार? तिला तर कधी हॉस्टेल वरती बघितली पण नाहीये मी. काहीतरी गडबड आहे. मला ना हे फाइंड आउट करायला हवं. कसं असेल पण मी त्याला विचारू पण शकत नाही. स्वानंदीला फोन. हा मॅडम बोला ना. पण हे कसं आहे, मी आई असून त्याला हे सांगू शकत नाही. मी आई असून त्याच्याशी बोलू शकत नाही. बरं आहे ना मणी? हो मॅडम, मणी सर बरे आहेत. सरपोतदार साहेबांसोबत बाहेर गेलेत. काय ना म्हणी त्या माणसासाठी काम करतोय ज्यांनी त्याची आणि त्याच्या आईची ताटातूट केली. मॅडम, मणी सर कायम सरपोतदार साहेबांसोबत कामात गुंतलेले असतात. मणी सर त्यांच्या प्रभावाखाली आहेत. याच गोष्टीची भीती वाटते मला. सरपोतदार मणीला स्वतःकडे ओढणार आणि स्वतःच्या तालावर नाचवणार. याचं वाईट वाटतंय मला. आणि हे सोडणार, कारण काही झालं तरी मणी सरपोतदारांचा मुलगा आहे ना. व्हॉट? मणी सर सरपोतदारांचा मुलगा आहे? हे काय बोलतायत मॅम? हो, म्हणूनच स्वानंदी इतक्या रात्री त्यांच्याकडे आली असेल का? पण हे मणी सरांना माहिती आहे का? पण हे मॅम ना आधीपासून माहित होतं की स्वानंदीने सांगितलं मॅमला. मणीने काळजी घ्यायला हवी. सरपोतदार त्याचे वडील असले तरी ते किती स्वार्थी आहे आपल्याला माहिती आहे. आणि मणी लाखात एक आहे. मी तुला नंतर फोन करते. हा बरं बरं बरं. तू कधी आलीस? ये ना. काय झालं मॅम? तुम्ही रडताय? अरे नाही अगं, कशाला रडेन मी. मला असं वाटतं ना सकाळी डोळ्यात माझ्या काहीतरी गेलं आणि तसं ना खूपतंय डोळ्यात माझ्या सारखं, म्हणून कदाचित डोळ्यात पाणी येते. हा तू सांग ना, काय झालं? दूध संपलं का साखर? नाही, काहीच संपलं नाहीये. मी सहज आले होते तुम्हाला भेटायला. मी मॉर्निंगला पण आले होते, पण तुम्ही रूम मध्ये नव्हतात. तुम्ही सकाळी सकाळी कामानिमित्त कुठे बाहेर गेला होतात का? हो अगं, म्हणजे मी कामासाठीच बाहेर गेले होते, पण असं काही मोठं खऱ्या अर्थाच्या कामासाठी नाही. वॉक करायला गेले होते. म्हटलं थोडीशी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, म्हणून मॉर्निंग वॉकला जावं असं ठरवलं आणि वॉकला गेले होते. काय झालं मॅम? काही प्रॉब्लेम आहे का?
तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आपण डॉक्टरांकडे जाऊ. नाही अगं, कसला प्रॉब्लेम? आणि बरं का नाही वाटत आहे? बरं वाटतंय म्हणून तर वॉक करायला गेले ना मी. तुला सांगितलं ना, माझ्या डोळ्यात काहीतरी असं खुपतंय सारखं सारखं. मॅम, तुम्हाला एक गोष्ट विचारू? तुम्ही हल्ली रात्री उशिरा झोपताय का? नाही म्हणजे मी काल बाहेर आले होते तर तुमच्या रूमच्या लाईट्स ऑन होत्या म्हणून विचारलं मी. आणि काल स्वानंदी पण आली होती ना? काय झालं मॅम, काय विचार करताय तुम्ही? काल रात्री स्वानंदी आली होती ना? अगं हो, म्हणजे मग काल रात्री ना मला थोडस अस्वस्थ व्हायला लागलं होतं, म्हणून मी स्वानंदीला बोलवून घेतलं होतं. मॅम, तुम्ही स्वानंदीला कॉल करून बोलावून घेतलं? अहो मला कॉल करायचा ना, मी हॉस्टेलवरतीच होते आणि मी फ्री होते मॅम. बरोबर आहे तुझं, पण मला ना त्यावेळी अगं काही सुचलंच नाही. मला काही कळेना आणि मी स्वानंदीला फोन केला, बाकी काय नाही. बरं ठीक आहे, पण मॅम खरंच काही सिरियस प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे तुम्हाला काही सांगायचं नाहीये ना मला? खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी एकदम बरी आहे. ठीक आहे मॅम, येते मी. टेक केअर. मॅम, तुम्हाला वाटलं असेल की मी काही ऐकलं नाहीये, तर तसं नाहीये. पण तुम्ही माझ्यापासून का लपवताय? म्हणजे मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? हा, मी ना हे स्वानंदीला विचारते, ती नक्कीच मला जे काही असेल ते सांगेल. एक काम धड करता येत नाही. फालतूची कारणं नकोत मला. फोन ठेव खाली, बघतो तुझ्याकडे आता काय करायचं ते. काय हो, एवढे का चिडलेले आहात? हा, आणि फोन का फेकला? गेल्याच महिन्यात घेतलेला ना नवीन. नाही, काही नाही. संचिता, हे एवढे चिडलेले काय? विचारायला नको, नाहीतर परत मलाच रागावतील. मम्मा, नीट आठवा, डॅड सकाळी वॉर्डन येईपर्यंत ओके होते. वॉर्डन येऊन गेल्यानंतर चिडचिड करतायत. मम्मा, वॉर्डन आणि डॅड मध्ये असं काय बोलणं झालं असेल की डॅड इतके टेन्स्ड आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे मम्मा. ऐक, कसली खास सुटली आहे. स्वानंदी, स्वानंदी काय लपवताय? काय लपवलं मागे तुम्ही? काही नाही लपवलं मणी सर. स्वानंदी बघू मला. काही नाही लपवलं. बघू काय लपवलं? काहीच नाही मणी सर. स्वानंदी किती लागलंय आणि तुम्ही हे लपवताय माझ्यापासून? स्वानंदी किती गोष्टी लपवणार आहात अजून? तुम्ही या इथे बसा. बसा इथे, बसा इथे. मी आलोच 2 मिनिटं. अहो पण बघू, मला बर्फ लावूया. नाही नको, मी लावेन. स्वानंदी काय बोलताय तुम्ही? मग काय बोलू? तुम्ही कसे वागताय माझ्याशी? नीट बोलत सुद्धा नाहीये माझ्याशी. सकाळी तुमच्या आवडीची भाजी करून ठेवली होती मी. माझ्यावरच्या रागापायी टिफिनही नाही नेला तुम्ही. मी बनवलेला टिफिन नकोय ना तुम्हाला? तुम्ही आणलेला बर्फ नकोय मला. स्वानंदी, सगळं नॉर्मल असताना, सगळं व्यवस्थित असताना रोजवर फुगे ठीक आहे, पण आता तुम्हाला लागलंय तेव्हा मला प्लीज बर्फ लावू द्या आणि काय बोलू नका. ओके? मणी सर, तुम्ही माझ्यावर रागवलात तरी किती काळजी घेताय माझी. मला सांगा, हे कसं झालं? म्हणजे काय झालं? अहो, मी भांडी घासायला घेतली आणि अचानक खाज सुटली हाताला. खाजवून झालंय सगळं. आपण भांडी घासणं किंवा पाण्यातली कामं तर तुम्ही रोजच करता ना, मग आजच असं काय झालं?
माहिती नाही, लिक्विड स्ट्रॉंग असेल. हो, पण तेच लिक्विड रोज वापरता ना. हो, आता मला काय माहिती मनी सर, असेल ना लिक्विड स्ट्रॉंग. भांडी घासताना संचिता तिथे होती? पण मी काय विचारतोय, भांडी घासत असताना संचिता तिथे होती हो की नाही? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्याकडे बघून उत्तर द्या. होती तिथे संचिता? हो होती, पण जाऊ द्या ना. नाही, काय जाऊ द्या? म्हणजे संचिताने मुद्दाम त्या भांडे घासण्याच्या लिक्विड मध्ये काहीतरी टाकलं असणार. तुम्ही चला, मला ते जाब विचारायचं. मणी सर अहो जाऊ द्या ना, कशाला? चला तुम्ही. मणी सर ऐका सरांनी चला. अहो ऐका ना माझं. संचिता! मणी सर अहो ऐका. संचिता! परत वाद नको. संचिता! मणी सर अहो ऐका परत. गप. संचिता! तुझी नाटकं कधी बंद करणार आहेस? व्हॉट? कम अगेन? मी तुला वॉर्निंग देऊन सुद्धा तू स्वानंदीला त्रास देणं थांबवलं नाहीये संचिता. तू हे मुद्दाम करते हे मला माहितीये, पण हे बघ शेवटचं सांगतोय, माझा ताबा सुटेल ना तेव्हा तुला प्रॉब्लेम होईल ना संचिता. ए हॅलो, मला धमकी नाही द्यायची. आणि धमकी देण्यासारखं काय केलंय मी? ठीक आहे, तूच भांड्याच्या साबणामध्ये काहीतरी मिक्स केलंस ना? हो का? मला नाही आठवत रे. तुला आठवतंय का? परवा एमजी रोडला एक ऍक्सिडेंट झाला, टायर फुटून. त्या गाडीच्या टायर मध्ये ना तू जास्त हवा भरली होती, तुझ्यामुळे झाला ऍक्सिडेंट. मी म्हणूच शकते असं. तू जसा आरोप करतोयस माझ्यावर तसा मी केला. म्हणी माझ्यावर आरोप नाही ना करायचे, पुरावा घेऊन यायचा आणि मग माझ्यावर आरोप करायचा, कळलं? हवेत बाण नाही मारायचा. निघ. पुरावा नसला तरी फॅक्ट फॅक्ट असते संचिता. आणि फॅक्ट ही आहे की तू स्वानंदीला सुरुवातीपासून त्रास देत आली आणि आताही देतीये. बघ, तुला शेवटचं सांगतोय, स्वानंदीला त्रास देणं बंद कर, नाहीतर काय? नाहीतर काय करशील? जीव घेशील माझा? हातपाय तोडशील माझे? मला या घरातून हाकलून लावशील? सांग ना, काय करशील? काय रे, एक गोष्ट तुला किती वेळा सांगायची? 1000 वेळा सांगितलेलं आहे, तरी विसरतोस तू. पण चल ठीक आहे, 1001 वेळा सांग. आत्ता लक्षात ठेवा, मी सून आहे या घरची, सरपोतदारांची सून आहे मी. संचिता सुजित सरपोतदार. आणि ही फॅक्ट आहे, तुला कितीही आवडत नसेल ना तरी. आणि आत्ताच म्हणालास ना, फॅक्ट फॅक्ट असते, मग हे विसरू नकोस. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझा आवाज, तुझा सगळा जोश, तुझा टोन अवकातीत ठेवून बोलायचं. आणि ही तुझी बायको, हिची बाजू घेतोयस तू? ही रात्री बेरात्री कुठे कुणाबरोबर जाते, काय मज्जा करते, काय धंदे करते माहितीये तुला? विचार ना तिला. हे सगळं करण्यापेक्षा ना हिच्याकडे लक्ष दे. हे म्हणी असं तर नाहीये ना तुला कडकी लागल्यावर तूच हिला तुझ्या मित्रांकडे पाठवतोस पैशांसाठी? संचिता! मणी सर नाही. मणी सर प्लीज असं करू नका प्लीज. संचिता, काय झालं? कसला आवाज? सुजित, तिला समजावून सांगा. मणी सर, ही जे आता बोलली हे जर परत बोलली तर माझ्या इतकं वाईट शोधून भेटणार नाही. काय करशील? माझ्या बायकोला हात लावायची हिंमत आहे? टच करू शकतोस तिला? कर. आम्ही सगळेच आहोत, आत्ताच कर. पण आधी वॉर्न केलंय, पुन्हा सांगतो तुला, माझ्या बायकोवर आरोप नाही करायच्या आणि तिला धमक्यात अजिबात द्यायच्या नाहीत. तुला माहित नाही ती काय बोलली. स्वानंदी बद्दल इतकं वाईट बोलताना तिला काहीच कसं नाही वाटलं. काय बोलले मी? सांग ना, काय बोलले? जे आहे तेच बोलले ना. विचार तुझ्या बायकोला, ती काय करते, कुठे जाते, कुणाबरोबर जाते, विचार. तुम्ही दोघे या घरातले नोकर आहात आणि नोकरांना बोलायला मला वाईट लाज काही वाटत नाही, कळलं?
आणि तुम्ही ना आमचे आभार माना. इथे राहायला जागा दिली आम्ही तुम्हाला, तुमची चौकशी करतोय, चांगलं वागवतोय. खरंच आभार माना आमचे. नोकर ते नोकर वर परत माच बघा यांचा. आणि एवढी मजल, घरातल्या मालकिणीला धमकवताय तुम्ही दोघं नोकर. संचिता मॅडम, तोंड सांभाळून बोला. मणी सर कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? मणी सर सुसंस्कृत आहेत, शांतपणे सगळं ऐकून घेतात, म्हणून वाटेल ते बोलाल का तुम्ही? आणि नोकर 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 परत नाहीये बोलायचं. मला हे बोलायचा काही अधिकार नाहीये. मणी सर, का ऐकून घेताय तुम्ही हे सगळं? हे सगळं सहन करायची काहीच गरज नाही, कारण तुम्ही या तुम्ही काय कोण आहे? तो मालक आहे? हा, मालक आहे का या घरचा? की आमदार, खासदार, मंत्री कोण आहे? कोण तो? स्वानंदी, मणी एक आश्रित आहे, आश्रित, नोकर. तुम्ही दोघेही नोकर आहात. काही ऐकून घ्यायची गरज नाही म्हणे. हो, ऐकून घ्यायची गरज नाही, कारण मणी सर सुजित, मणी, डॅड, हो डॅड, डॅड काय होतंय? डॅड, मणी, बघा. डॅड, 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 डॅड चेस्ट पेन होत आहे का तुम्हाला? सुजित, काय झालंय ना? बघ ना सुजित. कोणीतरी प्लीज ॲम्ब्युलन्सचा फोन करा, प्लीज, बी क्विक. नाही, हॉस्पिटल काही नको मला. डॉक्टर देसाईंना फोन करा. मी फोन लावतो. डॅड, 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 डॅड थांबा. हॅलो हॅलो हॅलो, डॉक्टर मणी बोलतोय. तुम्ही प्लीज इकडे घरी या ना, साहेबांना चेस्ट पेन होते, प्लीज लवकर या ना. हो, तुम्हाला अचानक काय झालं? आमचं कसं होणार आता? एकदा डोळे उघडून बघा ना आमच्याकडे, प्लीज बघा ना. सुजित साहेब, तुम्ही खरंच काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना इथे. तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आणि डॉक्टर सुद्धा येत आहेत आता. डॉक्टर एव्हाना यायला हवे होते मणी. मला फोन दे, मी डॉक्टरांना फोन करतो. त्यांना सांगितलं का कोणाला बरं नाही? काय झालं त्यांना? माहित नाही, पण अचानक चेस्ट पेन वगैरे होत आहे. काही कळत नाही, अचानक छातीत कळ आली. आणि डॉक्टर, आता करा ना चेक लवकर, प्लीज. काही करा. नाही बघा, डॅडना काही झालं ना तर लक्षात ठेवा. सुजित, डॉक्टर सॉरी, तुम्ही प्लीज चेकअप करा ना. अरे डॉक्टर, माहित नाही, म्हणजे साहेब तब्येतीची इतकी काळजी घेतात, त्यांचा हाय बीपी वगैरे असं कधीच काही झालं नाहीये, मग असं अचानक. हो ना, मला जरा आश्चर्यच वाटतंय. नाही म्हणजे सरपोतर साहेबांना चेस्ट पेन, मला विश्वासच नाही बसला. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा हेल्थ चेकअप सुद्धा केला होता आणि सगळे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले होते. पण आता काय करायचंय का आपल्याला त्या रिपोर्टचं? डॉक्टर, त्यावेळेचे रिपोर्ट सांगून काय? डॉक्टर, तुम्ही चेक करता का त्यांना? प्लीज प्लीज घाई करा, प्लीज. बरं, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, मी त्यांना चेक करतो आता लगेच. डॉक्टर, हे बरेच होतील ना? मला खूप भीती वाटते. मॅडम, त्यांना चेकअप तर करू द्या. ते म्हणतायत ना आपण बाहेर थांबायला आहोत, तर आपण जाऊयात ना बाहेर. सुजित, डॉक्टरना चेक करू दे. वेळ नको, आपण बाहेर चल. चल चल. संचिता, काय झालंय ना? डॉक्टरांनी बाहेर का काढलं आपल्याला? मॉम, ये 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 ये, तू शांत हो जरा. बस इकडे, बस. पाणी घे. बस बस बस. सुजित, काय झालं रे याना? ताप पण येत नाही साधा कधी, 2-3 वर्षात कधी एकदा येतो. बरे होतील ना? काही होणार नाही ना याना? मॉम, मॉम प्लीज शांत हो. तूच म्हणतेस ना डॅड स्ट्रॉंग आहेत. काय होणार आहे डॅडला? काही नाही होणार. आणि ऐक, तू जरा स्वतःची काळजी घे, तुला काही झालं तर. आणि हे बघ, डॉक्टर तपासतात डॅडला, काही नाही होणार. मॅडम, सुजित बरोबर बोलतोय.
साहेबांनी खूप चढ उतार बघितलेत, खूप धक्के बचवले, आणि साहेब स्ट्रॉंग आहेत फिजिकली, मेंटली. त्यांना काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. प्लीज शांत व्हा, काही नाही होणार डॅडना. सरपोतदार साहेबांच्या छातीत खरंच दुखत असेल की हे पण नाटक असेल त्यांचं? नाही नाही, तब्येतीचं नाटक ते का करतील, आणि ते पण छातीत दुखण्याचं? कदाचित मी भांडले ना, त्याचं स्ट्रेस घेतलं असेल त्यांनी, म्हणून दुखलं असेल छातीत. माझं काही चुकलं का? शालिनी मॅडम किती टेन्शन मध्ये, बिचारा रडतात. मॅडम पाणी घ्या, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. पाणी देतेस? विष आणून दे, विष. जे आमच्या संसारात कालवलंयस ना तू, तेच आणून दे. जगायची इच्छा नाही उरली माझी आता. मॅडम चिडू नका ना, अहो चिडला तर तुम्हालाच त्रास होईल. तू मला शांत व्हायला सांगतेस? भांडून भांडून घराची वाट लावलीयस, माझ्या घराची वाट लावलीयस, आणि वरती मला शांत हो म्हणून सांगतेस? मी शांत व्हा, त्रास होईल तुम्हाला. स्वानंदी, बास करा, बास झाली तुझे नाटक. हे जे काही झालं ना ते सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू भांडणं उकरून काढलीस म्हणून झालंय सगळं, म्हणून आज डॅड आजारी पडले.